नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंट मेरीज मलंकारा हायस्कूलच्या या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर मी सहाय्यक शिक्षक राजू सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 9वी मराठी विषयातील प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेली पुन्हा एकदा ही 12वी कविता अभ्यासणार आहोत। कवितेच्या सुरुवातीला कवयित्रीचा परिचय आपण करून घेऊयात। कवयित्रीचा परिचय प्रतिमा इंगोले 1953, ग्रामीण कथाकार कवयित्री। विद्यार्थी मित्र हो, प्रतिमा इंगोले या कथाकार आहेत। त्यांनी ज्या काही कथा लिहिल्या त्यातल्या बहुतांश कथा ह्या ग्रामीण जीवनावर आधारित आहेत। त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला प्रतिमा इंगोले या ग्रामीण कथाकार म्हणून परिचित आहेत। वेगवेगळ्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत, म्हणून कवयित्री म्हणून त्या ओळखल्या जातात। त्याच पद्धतीनं हजारी बेलपान, अक्सदीचे दाणे, सुगरणीचा खोपा, जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत आणि हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध देखील आहेत। त्यांनी भुलाई हा कवितासंग्रह लिहिलेला आहे। त्याच पद्धतीनं बुढाई ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे आणि ही कादंबरी प्रसिद्ध आहे। प्रत्येक साहित्यकाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असतं। स्वतःची एक अशी प्रत्येक साहित्यिक आपली शैली विकसित करत असतो। प्रतिमा इंगोले यांच्या साहित्यामध्ये, त्यांच्या लेखनामध्ये अस्सल वैदर्भीय बोलीचा प्रभावी वापर केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि वैदर्भीय बोली ही त्यांच्या लेखनाची खास वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते। त्याच पद्धतीनं आपण असं देखील म्हणू शकतो की त्यांच्या साहित्याला वैदर्भीय बोलीची एक आगळी वेगळी झालर असलेली आपल्याला पाहायला मिळते। तर अशा पद्धतीनं हे एक बहुआयामी कवयित्री साहित्यिका म्हणजे प्रतिमा इंगोले ह्या होय। कवयित्रीचा परिचय करून घेतल्यानंतर कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेणार आहोत। नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केले आहे। विद्यार्थी मित्र हो, नवनिर्माणाचा ध्यास मानवी जीवन जगत असताना प्रत्येक दिवस, येणारा प्रत्येक क्षण हा एक नवीन आव्हान घेऊन येत असतो आणि अशा वेळेस प्रत्येका मनामध्ये एक नवनिर्माणाविषयी ध्यास असला पाहिजे। आपण पाहतोय आपला भारत देश हा जगातला एक सुजलाम सुफलाम असा देश आहे। विविधतेमध्ये एकता असलेला देश म्हणून भारताला जगभर मान्यता मिळालेली आहे। परंतु काही वेळेस आपल्या भारत देशामध्ये देखील असे काही प्रश्न निर्माण होतात आणि त्यामुळं मग आपल्या विविधतेत असलेल्या एकतेपुढे देखील आव्हान निर्माण होत असतं। मग अशा आव्हानाला नेमकं कशा पद्धतीनं तोंड दिलं पाहिजे आणि नवनिर्मिती कशा पद्धतीनं केली पाहिजे त्याचे एक समग्र वर्णन कवयित्री प्रतिमा इंगोले या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। कवितेची मध्यवर्ती कल्पना समजून घेतल्यानंतर या प्रस्तुत कवितेचं आपण प्रकट वाचन करणार आहोत। पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटावे स्नायू, करीत पुकार पुन्हा एक वार। पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी, व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली, मातीत माती व्हावी एक,
पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा. भुलावी तहान विसरावी भूक नवनिर्माणाची लागावी चाहूल. उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. कवितेच्या प्रकट वाचनानंतर आपण एका स्टँजा, ज्याला चरण असं मराठीमध्ये आपण म्हणतो, एका चरणाचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली भिनावी रक्तात, पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एक वार. पुन्हा एकदा चमकावी वीज, पुन्हा एकदा वीज चमकावी. वीज या शब्दाला समानार्थी शब्द चपला किंवा सौदामिनी असा आहे. वीज आकाशामध्ये जी चमकते त्या शब्दासाठी चपला असा मराठीमध्ये समानार्थी शब्द आहे. आपण तो लक्षात ठेवला पाहिजे. पुन्हा एकदा चमकावी वीज, पुन्हा एकदा आकाशामध्ये वीज चमकली पाहिजे आणि ती चमकलेली वीज उतरावी खाली भिनावी रक्तात. ही आकाशामध्ये पुन्हा एकदा वीज चमकावी आणि ती फक्त आकाशापुरती चमकून मर्यादित न राहता ती आकाशातून खाली जमिनीपर्यंत आली पाहिजे आणि ती इतकी खाली आली पाहिजे जेणेकरून ती रक्तामध्ये भिनली पाहिजे. रक्तामध्ये एकत्रित ती वीज झाली पाहिजे जेणेकरून जे स्नायू आहेत शरीरातले ते पेटून उठले पाहिजेत. स्नायू, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मसल्स असं म्हणतो. काय सांगितलेलं आहे, खूप मोठा अर्थ प्रतिमा इंगोले या कवितेतून व्यक्त करतायत. पुन्हा एकदा चमकावी खाली भिनावी रक्तात, पेटावे स्नायू. स्नायू म्हणजे मसल्स पेटले पाहिजेत. जे आकाशामध्ये वीज चमकते, कडाडते, ती खाली उतरली पाहिजे, रक्तात भिनली पाहिजे आणि ती इतकी भिनले पाहिजे की जेणेकरून स्नायू पेटून उठले पाहिजेत. करीत पुकार पुन्हा एक वार. पुकार ज्याला मराठीमध्ये आपण आरोळी असं म्हणतो, अशी मोठी आरोळी या विजेने ठोकली पाहिजे, त्याचा कडकडाट झाला पाहिजे आणि पुन्हा एक वार म्हणजे पुन्हा एकदा ती रक्तामध्ये भिनली असं एक वातावरण या कवितेमध्ये कवयित्री प्रतिमा इंगोले निर्माण करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की आकाशामध्ये वीज चमकली पाहिजे आणि चमकलेली वीज खाली उतरली पाहिजे. ती इतकी खाली उतरली पाहिजे, ती रक्तात भिनली पाहिजे आणि रक्तात भिनल्यामुळं प्रत्येक स्नायू म्हणजे प्रत्येक भारतीयांचे स्नायू त्याच्यामुळं पेटून उठले पाहिजे आणि पुन्हा एकदा पुकार त्यातून घडला पाहिजे, अशी एक अपेक्षा या कवितेच्या माध्यमातून इथं प्रतिमा इंगोले व्यक्त करतायत. आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना समजून घेत असताना पाहिलेलं आहे की ही जी प्रस्तुत कविता पुन्हा एकदा, ही जी कविता प्रतिमा इंगोले आपल्या समोर ठेवतायत, त्या कवितेमध्येच त्यांनी नवनिर्माणाचा ध्यास घेतल्यानंतर मनाची अवस्था नेमकी कशी असते, भावस्थिती नेमकी कशी असते, याचं एक सुंदर वर्णन या कवितेमध्ये कवयित्री करतायत. आणि आपण हे पहिलं चरण पाहिलं. या पहिल्या चरणामध्ये देखील कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं चरण, पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पुन्हा एकदा वीज चमकली पाहिजे, ती खाली उतरली पाहिजे, रक्तात भिनली पाहिजे, स्नायू पेटून उठले पाहिजेत आणि एक पुकार घडला पाहिजे.
आणि पुढं कवयित्री म्हणतायत की पुन्हा एकदा घालीत पिंगा. पिंगा पिंगा हा एक महाराष्ट्रामध्ये स्त्रिया खेळ खेळत असतात, गाणं गात असतात आणि तशाच पद्धतीनं पावसाच्या सरींनी देखील या वीज कडाडल्यानंतर पिंगा घातला पाहिजे. म्हणजे पावसाच्या सरी त्या पिंग्याप्रमाणे कोसळल्या पाहिजेत. म्हणजे पावसाच्या सरी ह्या बेभान होऊन कोसळल्या पाहिजेत. कवयित्री म्हणतायत पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी बेभान कोसळाव्या खाली. पावसाच्या सरी बेभान होऊन खाली कोसळल्या पाहिजेत. अशा कोसळल्या पाहिजेत जसा मुलींचा महिलेंचा पिंगा सुरू आहे त्या पिंग्याप्रमाणे या पावसाच्या सरी बेभान होऊन खाली कोसळल्या पाहिजेत. आणि साहजिकच आहे की पावसाच्या सरी ह्या खाली कोसळल्यानंतर जी माती असते ती माती मातीत माती व्हावी एक. ती काय होत असते, ती संपूर्ण माती पावसाबरोबर चिखल होत असतो आणि झालेला चिखल हा संपूर्ण एकसारखा झालेला असतो. मातीत माती एक झालेली असते. मग या मातीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद उरत नाही, कुठल्याही पद्धतीचा फरक असत नाही. त्यामुळं प्रतिमा इंगोले सांगतायत की पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली, मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. या मातीत माती एक झाल्यामुळे जे समाजामध्ये असणारे भेदभाव आहेत ते पुसले जाणार आहेत किंवा पुसले जावेत अशी अपेक्षा या कवितेच्या माध्यमातून प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केली आहे. आपण सांगतोय की भारत देश हा विविधतेनं नटलेला देश आहे. ही गोष्ट खरी आहे. भारत देशामध्ये विविधतेत एकता आहे, ही गोष्ट तितकीच खरी आहे. परंतु तरी देखील काही वेळेस भारत देशामध्ये या विविधतेत असणाऱ्या एकतेला सुद्धा बाधा निर्माण होतो आणि मग त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त होतं आणि हा स्पृश्य तो अस्पृश्य, हा या धर्माचा तो त्या धर्माचा आणि एक भेदाभेदाचं वातावरण भारत देशामध्ये निर्माण होतं. हे निर्माण होणारं जे वातावरण आहे ते कायमस्वरूपी आपल्या देशातून पुसलं जावं आणि त्याच्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये नवनिर्माणाचा ध्यास लागला पाहिजे. म्हणून कवयित्री प्रतिमा इंगोले ही कविता आपल्यासमोर ठेवत आहेत. त्यांची अपेक्षा आहे की मातीत माती व्हावी एक, म्हणजे संपूर्ण समाज हा एक झाला पाहिजे. समाजामध्ये असणारे जे हेवेदावे आहेत, समाजामध्ये असणाऱ्या ज्या चालीरीती आहेत, ज्या अनिष्ट आहेत, त्या पुन्हा एकदा एकत्र येऊन समाजानं पुसल्या पाहिजेत. समाजाला नवनिर्माणाची गरज असते आणि ती गरज प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. नवनिर्माणाचा ध्यास प्रत्येकाने घेतला पाहिजे, प्रत्येकाच्या मनाला तो लागला पाहिजे अशी अपेक्षा या कवितेच्या माध्यमातून प्रतिमा इंगोले व्यक्त करतायत. आणि म्हणून त्यांनी या चरणामध्ये सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. पुन्हा एकदा पाऊस झाला पाहिजे, मातीत माती एक झाली पाहिजे आणि सगळे भेदाभेद मिटले पाहिजेत अशी अपेक्षा या चरणामध्ये प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केलेली आहे. पुढचं चरण, पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा, भुलावी तहान
विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. पुन्हा एकदा घुमावा वारा. पुन्हा एकदा वारा म्हणजे हवा घुमला पाहिजे. ज्याप्रमाणे एखादं चक्रीवादळ येत असतं किंवा खूप मोठा पाऊस होण्यापूर्वी ज्याप्रमाणे सोसाट्याचा वारा सुटतो, त्याप्रमाणे पुन्हा एकदा मोठा असा वारा सुटला पाहिजे, सोसाट्याचा वारा सुटला पाहिजे आणि हा वारा घुमला पाहिजे. म्हणजे तो वारा असा गोल गोल फिरला पाहिजे, आवर्ताप्रमाणे तो फिरला पाहिजे. आणि त्या वाऱ्याबरोबर इथला युवक म्हणजे भारत देशातला युवक त्या वाऱ्यामध्ये त्या हवेमध्ये भारला गेला पाहिजे. भारला गेला पाहिजे म्हणजे त्या युवकाला त्या वाऱ्याप्रमाणे एक गती प्राप्त झाली पाहिजे. त्याच्या मनामध्ये एक आगळं वेगळं चैतन्य त्या वाऱ्याबरोबर निर्माण झालं. तो युवक मनाने पूर्णपणे भारला गेला पाहिजे. तो इतका भारला गेला पाहिजे त्या वाऱ्यामध्ये, त्या हवेमध्ये, त्या घुमणाऱ्या वाऱ्यामध्ये त्या युवकाला आपली तहान भूकसुद्धा विसरावी लागली पाहिजे. कवयित्री म्हणतायत, पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा, भुलावी तहान विसरावी भूक. त्या युवकांनी आपली तहानसुद्धा जे विसरली पाहिजे, भूकसुद्धा त्यांनी विसरली पाहिजे. तन मन धन इथल्या युवकाचं त्या वाऱ्यामध्ये भारलं पाहिजे. इतका वारा सुटला पाहिजे की त्या वाऱ्यामध्ये इथला म्हणजे भारत देशातला युवक भारला पाहिजे. आणि तो इतका भारला पाहिजे की त्याने आपली तहान भूक या सगळ्या गोष्टी त्यामध्ये विसरल्या पाहिजेत, तो भुलला पाहिजे. पुढं कवयित्री म्हणतायत, नवनिर्माणाची लागावी चाहूल. नवनिर्माण म्हणजे नवीन निर्मिती, ज्याला इंग्लिशमध्ये आपण क्रिएटिव्हिटी असं म्हणतो. काहीतरी नवीन निर्माण करायचे. काय नवीन निर्माण करायचे? तर एक नवीन भारत देश आपल्याला निर्माण करायचा आहे. आणि तो असा निर्माण की ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भेदभाव असणार नाही. धर्मविरहित, जातविरहित, वर्गविरहित असा एक नवीन भारतीय समाज इथल्या युवकांनी निर्माण केला पाहिजे, अशी भूमिका प्रतिमा इंगोले या चरणामध्ये व्यक्त करतायत. त्या म्हणतायत की इथल्या युवकाला तहान विसरली पाहिजे, भूक विसरली पाहिजे, त्याला फक्त नवनिर्माणाची चाहूल लागली पाहिजे. एक नवनिर्माण त्याच्या दृष्टिक्षेपात असलं पाहिजे, अशी अपेक्षा इथं कवयित्री व्यक्त करतायत. त्या काय सांगतायत पुढं? नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. पुन्हा एकदा ही भूमी म्हणजे भारत देशाची भूमी ही उजळली पाहिजे. म्हणजे एक आगळ्या वेगळ्या चैतन्यानं ती चमकली पाहिजे. त्याचा प्रकाश संपूर्ण जगामध्ये पोचला पाहिजे. आणि तो फक्त जगापुरता मर्यादित न राहता तो दिगंतात, दिगंत म्हणजे आसमंतापर्यंत, म्हणजे इथल्या या नवनिर्माणाची चाहूल लागल्याबरोबर इथला भारतीय समाज, इथली भारतीय भूमी ही दिगंतामध्ये उजळून निघाली पाहिजे, ही अपेक्षा इथं कवयित्री प्रतिमा इंगोले या चरणामध्ये व्यक्त करतायत. त्या सांगतायत, संपूर्ण चरण सांगतोय, पुन्हा एकदा समजून घ्या. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा,
भुलावी तहान विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा या वाऱ्याबरोबर युवक इथला भारला पाहिजे. त्याने आपली तहान भूक विसरली पाहिजे, नवनिर्माणाची चाहूल त्याच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि आपली भारतीय भूमी ही दिगंतामध्ये, आसमंतामध्ये, आभाळामध्ये पुन्हा एकदा उजळून निघाली पाहिजे. ही अपेक्षा इथं कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेली पुन्हा एकदा ही कविता आपण या ठिकाणी अभ्यासली. ती अभ्यासत असताना आपण कवयित्रीचा परिचय करून घेतला. त्याच पद्धतीने कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेतली. त्यानंतर आपण कवितेच्या एका चरणाचं आपण स्पष्टीकरण पाहिलं, त्याचा भावार्थ आपण समजून घेतला. आता या शिकवलेल्या भागावर आधारित एक स्वाध्याय आपल्याला इथं सोडवायचा आहे. त्या स्वाध्यायाचं मी प्रकट वाचन करतोय. प्रश्न: आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी पुन्हा एकदा काय व्हावे असे तुम्हास वाटते ते स्वतःच्या शब्दात सविस्तर लिहा. विद्यार्थी मित्र हो, आपल्या देशामध्ये काही कारणास्तव अशांतता निर्माण होते आणि ती निर्माण झालेली अशांतता दूर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचं उत्तर तुम्हाला या कवितेच्या आधारे तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, तर मला अशी खात्री आहे की तुम्ही निश्चितपणानं या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितपणे सोडवू शकाल. विद्यार्थी मित्र हो, या कवितेचा स्वाध्याय देखील आपण इथं अभ्यासला. ही कविता इथं पूर्ण झाली. पुन्हा भेटू आपण नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.